नमस्कार मित्रांनो, मी श्रीनिवास सेन्नावार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण आगामी जी होणारे आहेत MPSC सरळ सेवा भरती आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने त्यामध्ये एक विषय आहे बुद्धिबळ चाचणीचा विषय। त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आहे ना जे प्रश्न आहेत आहे ना त्यामध्ये एक टॉपिक असतो बघा, घड्याळचे प्रश्न। तर घड्याळच्या प्रश्नामध्ये जे अपेक्षित आहेत एकूण 4 प्रकारचे प्रश्न असतात। एक घड्याळ आणि आरसा, त्यानंतर तासकाटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो हा एक भाग। 2 घड्याळ आहेत, त्या घड्याळाच्या संदर्भात एक घड्याळ 5 सेकंद मागे जाते, दुसरी घड्याळ 5 सेकंद पुढे जाते, मग त्यामध्ये किती फरक असेल आहे ना किंवा किती फरक दाखवतो हा एक भाग असतो। ठीक आहे। त्यानंतर दोलक आणि टोल, बरं का। समजा गृहीत धरा सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ना तासाच्या अनुषंगाने टोल होतील किंवा अर्ध्या तासाला टोल होतील, मग एकूण किती टोल होतील असे काही प्रश्न असतात आहे ना। आपण एक एक भाग एकदम सविस्तर आणि शॉर्टकट मेथडने बघू बरं का। किती आहे शॉर्टकट मेथडने ना बुद्धिबळ चाचणी या विषयामध्ये बघा साधारणतः तुम्हाला जे प्रश्न असतात खूप असे ट्रिक्स म्हणजे एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला कसं सोडवता येईल ते एक एक ट्रिक्स मी सांगत जाईल। तर आपण सुरुवात करू घड्याळ आणि आरसा। गृहीत धरा हा घड्याळ आहे, घड्याळ त्याच्या एक्झॅक्टली पुढे आरसा आहे। ठीक आहे हे ना। घड्याळ आणि आरसा प्रश्न बघताना आपल्याला दोन्ही प्रश्नाच्या अनुषंगाने बघा घड्याळ आणि आरसा आहे ना। तर आपला प्रश्न असे असतात घड्याळामध्ये समजा 8, 9 काय वाजत असतील, मग आरसामध्ये कोणता वेळ दाखवेल हा प्रश्न असतो। आता प्रश्न सोडताना बघा आपण एक एक प्रश्न आपण घेऊ। सकाळी 8 वाजलेले आहेत आहे ना, घड्याळामध्ये किती वाजलेत 8 वाजलेले आहेत है ना। हे 12, 3, 6 आणि 9 ठीक आहे ना। घड्याळामध्ये 8 वाजलेले आहेत, तर त्याच्या एक्झॅक्टली समोर भिंतीवर आरसा आहे। मग प्रश्न असे असतात तर आरसामध्ये कोणता वेळ दाखवेल बघा। प्रश्न सोडत असताना एकूण 12 वाजले की 12 असं म्हणता येईल आपल्याला। ठीक आहे ना। 12तून ही संख्या वजा करायची आहे। ठीक आहे बघा 12तून समजा 8 ही वजा केली असता आहे ना, आरशामध्ये जो दिसणारा वेळ आहे तो असेल 4। किती आहे 4। 8 वाजलेत घड्याळामध्ये, आरसा पुढे आहे। प्रश्न असा आहे की आरसामध्ये कोणता वेळ दाखवेल। त्या 12तून 8 संख्या मायनस करा, येणारी जी वेळ आहे आरसामध्ये हा 4 हा वेळ दाखवेल। किती आहे 4। अजून एक प्रश्न आपण घेऊ आहे ना। घड्याळामध्ये समजा गृहीत धरा आहे ना, घड्याळामध्ये समजा 5 वाजले असतील आहे ना, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल, आरसामध्ये कोणता वेळ दिसेल। सोपा मार्ग तीच पद्धत आहे, वाजले की 12, 12 या संख्येतून 5 ही जी आहे मायनस करा आहे ना, वजा करा। 12तून 5 गेले किती उरले 7 आहे ना, मग आरसामध्ये कोणता वेळ दाखवेल 7। हा झाला राऊंड फिगरचा प्रश्न। आता इन केस आपला ऑड म्हणजे कसं आहे या ठिकाणी आहे ना, समजा 8 वाजून 10 मिनटं झालेली आहेत आहे ना, किती आहेत 8 वाजून 10 मिनटं झालेली आहेत, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल। आता आपण राऊंड फिगर घेतलेलं आहे 8 आणि 5 ठीक आहे, ती आपण 12तून मायनस केलं। सोपा मार्ग समजा 8 वाजून 10 मिनटं झालेली आहेत, तर आरसामध्ये कोणता वेळ दाखवेल। तर आपल्याला काय करायचं आहे 12 म्हणजेच इथं 11.060 म्हणजे हे 11 आणि 60 मिनटं म्हणजे झाले 12। ठीक आहे 11 आहे आणि 60 म्हणजे 12, दोघांची बेरीज म्हणजे 12 होते मिनटं आणि तास। 8.10 मायनस करा, वजा करा, 3 आरसामध्ये दिसतो वेळ 0, 5 दशांश आहे, 11मधून 8 गेली किती उरले हो आहे ना, उरलेली संख्या जी आहे 3। 3 वाजून 50 मिनटं वेळ दाखवली। किती आहे 3 वाजून 50 मिनटं। ऑड असेल आहे ना, तर काय करायचं आहे 11 या 11.60 म्हणजेच किती हे 11 आणि 60 मिनटं म्हणजे वाजले 12, त्यातून 8.10 वजा करायचं आहे म्हणजे 3 वाजून 50 मिनटं हा वेळ दाखवेल। किती 3 वाजून 50 मिनटं। अजून एक प्रश्न आपण सोबत घेऊ है ना। तर समजा गृहीत धरा घड्याळामध्ये आहे ना 5 वाजून आहे ना 45 मिनटं झालीत, घड्याळामध्ये किती आहेत 5 वाजून 45 मिनटं झालेली आहेत, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल है ना। तर तीच पद्धत आहे 11.60 यातून वजा करायचं आहे, 60मधून 45 गेले आपण मायनस करू है ना, ती येणार आहे 15 म्हणजे 1 5 आणि 11मधून 5 केले उरले किती हो है ना 6। 6 वाजून 15 मिनटं हा वेळ दाखवेल। कोणता वेळ दाखवेल 6 वाजून 15 मिनटं हा वेळ दाखवेल। राईट। हे जर मनगडचं घड्याळ असेल किंवा भिंतीवरील घड्याळ असेल तो असा प्रश्न। ठीक आहे। आता आपण घेऊ रेल्वेचे प्रश्न। म्हणजे रेल्वेचे बघा प्रश्न घेत असताना रेल्वे हा किती तासाचा वेळ असतो 24 तास। किती आहे 24 तासाचा वेळ आहे।
तर 24 तासाचा वेळ असल्यामुळे आहे ना, मग आपण 24तून मायनस करायचं बरं का. कितीतून मायनस करायचं आहे? 24मधून. समजा गृहीत धरा आहे ना, घड्याळामध्ये वाजलेली आहेत 15 वाजलेली आहेत. किती आहे ना, तिथं कसं असतं 13, 14, 15 असा वेळ असतो बरं का. 24 तासाचा ड्युरेशन आहे. तर 24तून 15 वजा करा, येणारी संख्या आहे ना किती आहे? 5 आणि 4 म्हणजे 9. 9 हा वेळ दाखवेल. किती आहे? 9 हा वेळ दाखवेल आहे ना. प्रश्न असा असतो, रेल्वेच्या घड्याळामध्ये 15 वाजलेली आहेत, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल? ठीक आहे, तर किती दिसेल? 9 हा वेळ दिसेल. राईट. नेक्स्ट अजून एक प्रश्न घेऊ आहे ना. रेल्वेच्या घड्याळामध्ये 17 वाजलेली आहेत आहे ना, 17 ना 17 वाजलेली आहेत, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल? तर 24तून मायनस करायचं आहे, 24तून वजा करा, येणारी संख्या असेल तो आरसातील वेळ असेल. ठीक आहे, म्हणजेच किती असेल आहे ना, हे 3 आणि 4 म्हणजे 7. 7 हा वेळ दाखवेल. कोणता वेळ? 7. ठीक आहे, हे झालं राऊंड फिगर. पण प्रश्न असा असेल, समजा गृहीत धरा आहे ना, 15 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत रेल्वेच्या घड्याळामध्ये, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल आहे ना. तर काय करायचं आहे बघा आहे ना, इथे सोडत असताना 15-20 हा वेळ आहे, 23 आणि 6 शून्य म्हणजे झाले किती हो? 24. 23 तास 60 मिनिटं म्हणजे झाले 24. त्यातून वजा करायचं आहे. ठीक आहे, एकदम सोपा मार्ग आहे. 60मधून 20 गेले उरले किती? 40. पॉईंटला पॉईंट आहे. 23मधून 15 गेले किती? 8. 8 वाजून 40 मिनिटं हा वेळ दाखवेल. किती? 8 वाजून 40 मिनिटं. राईट. आपल्या करत असताना 23.60 म्हणजेच हे 23 तास आणि 60 मिनिटं म्हणजे 1 तास म्हणजे हे झाले 24 हा ड्युरेशन आहे. मग ती आपण वजा केली, 15.20 वजा केलेली आहे, ती संख्या प्राप्त आहे 8 वाजून 40 मिनिटं. राईट. नेक्स्ट अजून एक प्रश्न घेऊ. समजा गृहीत धरा आहे ना, घड्याळामध्ये 19 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत, 19 वाजून 15 मिनिटं, तर आरसामध्ये कोणता वेळ दिसेल? तीच पद्धत आहे. 23.60 यातून मायनस करायचं आहे ना. हा 45ला 45. ठीक आहे, 23मधून 19 गेले, उरलेली संख्या जी आहे किती आहे? 4 वाजून 45 मिनिटं हा वेळ दाखवेल. किती आहे? 4 वाजून 45 मिनिटं. एक टॉपिक यामध्ये घड्याळाचे आरसा प्रश्न हा हमखास असतो. एकदम सोपा आणि एकदम सोपी पद्धत जी आहे आपण ती वापरलेली आहे. राईट. दुसरी आपण टॉपिक बघू आता आहे ना, तो आहे तास काटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण असतो. राईट. बघा, घड्याळ एकूण हा घड्याळ जो आहे ना 12 आहे ना, ड्युरेशन आपलं माहीत असतं 12, 3 त्यानंतर आहे 6 आणि 9, बाकीचे तास जे आहेत असा तास. ठीक आहे ना. एवढी घड्याळ बघायची आवश्यकता नाही, फक्त शॉर्टकट मेथड लक्षात असू द्या आहे ना, कारण बुद्धिपन चाचणीमध्ये आहे ना अनेक जे गुंतागुंतीचे प्रश्न असतात तुम्हाला शॉर्टकट मेथडनं मी सांगणार आहे. राईट. बघा, तर एकूणच हा पूर्ण जो आहे किती अंशाचा कोण आहे हो? 360 अंशाचा कोण आहे. राईट. एकूण. आणि कधीही जी अपोजिट बाजू असते ती 180 कोण असतो बरं का, त्याच्यापेक्षा वर कोण नसतो, कारण अपोजिट बाजू जी आहे 180. राईट. या ठिकाणी हा जो आहे 90 अंश कोण म्हणजे काटकोण असतो. 90 अंश कोण आहे ना, हा 90 अंश, हा 90 अंश. ठीक आहे. प्रत्येक तासामध्ये जो आहे 30 अंशाचा कोण आहे. ठीक आहे. 30 म्हणजे हे झाले 90. राईट. मिनिट काटा मिनिटाला जे आहे 6 अंशाचा कोण करतो, हे लक्षात असू द्या. किती अंशाचा? 6 अंशाचा. ठीक आहे. मिनिट काटा मिनिटाला बरं का. ठीक आहे. आता एक एक आपण प्रश्न घेऊ. एकूण किती आहे? 360 अंशाचा कोण. राईट. आता प्रश्न असा आहे ना, सकाळी 7 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. किती? सकाळी 7 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण आहे? तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण आहे? अनेक पद्धत वापरत असतील शॉर्टकट मेथड, पण माझी ही पद्धत आहे एकमेव आहे बरं का, कुठेही तुम्हाला पुस्तकामध्ये मिळणार नाही. बघा, 7ला काय करायचं आहे? 60ने गुणाकार. ठीक आहे. 7ला 60ने गुणाकार, 7 6 42. ठीक आहे. आलं. हे मिनटं जे आहेत ही प्लस करायची आहेत बरं का, मिनटं प्लस करायचे आहेत. दोघांची बेरीज करू, 440 भागिले 2. मी काय केलेलं आहे? 7 वाजलेत, 7:20 आहे. 7ला 60ने गुणाकार 420, त्यामध्ये मिनटं जे आहेत आपण बेरीज केलेली आहे, त्याची एकूण बेरीज झाली 440 डिवाइड बाय 2. बे 2 4, बे 2 4 हा आहे 220 आलेला भागाकार. राईट. मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चुकून आहे बरं का, है ना. हा बेसिक आहे. ठीक आहे ना. 220 आलेला आहे, हा पहिला स्टेप. ठीक आहे.
दुसरा स्टेप काय सांगतो बघा मी, लक्षात असू द्या. 20 मिनटं आहेत, त्याला 6ने गुणाकार करायचं. काय करायचं आहे, 20ला 6ने गुणाकार करायचा आहे. 20 गुणिले 6 म्हणजे 120 आहे ना. हा जरा दुसरा स्टेप आहे ना. जी संख्या मोठी आहे त्यातून लहान संख्या वजा करा, येणारा कोण असतो. तर 220 यामधून 120 मायनस करा आहे ना. 0 0 1 म्हणजे 100 अंशाचा कोण आहे. किती आहे, 100 अंश. सो शॉर्टकट मेथड आहे, अनेक जणांनी पद्धत वापरत असतील, पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. ठीक आहे. 7 वाजून 20 मिनटं आहेत. 7ला 60ने गुणाकार केलं, 420. त्यामध्ये मिनटं आपण प्लस केलेलं आहे. 420 डिवाइड बाय 2, ते चाललेलं व्हॅल्युएशन आहे 220. हा पहिला स्टेप. दुसरा स्टेप काय आहे, त्या मिनटाला 6ने गुणाकार केला आपण, 120 आलं, राईट आहे ना. आता जी संख्या मोठी आहे त्यातून लहान संख्या वजा करा, येणारा कोण असतो. ही सोपी पद्धत आहे बरं का. ठीक आहे ना, राईट. अजून एक प्रश्न आपण घेऊ बघा. बघा कोणती आपण ऑड घेऊ आपण. 4 वाजून 25 मिनटं झालेली आहेत. किती आहेत, 4 वाजून 25 मिनटं झालेली आहेत. तर तास काटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण आहे. 4ला तोच पद्धत वापर करायची आपल्याला. 60ने गुणाकार करू, 6 4 24 240 झाला, राईट. यामध्ये मिनटं आपण बेरीज करू आहे ना. 25 मिनटं बेरीज केली असता 5 6 265 डिवाइड बाय 2 भागिले 2 करायचं आहे. तासाला 60ने गुणाकार, आलेली संख्या 240. त्यामध्ये मिनटं आपण प्लस करायचं आहे, बेरीज आहे ना. तर दोघांची बेरीज झाली 265. याला भागिले 2 करायचं आहे. ठीक आहे. आता बे 1 बे आहे, बे 3 6 आहे ना. बे 7 14 आहे ना, है ना. 1 उरलेला आहे म्हणजे 1 2 ही संख्या आहे ना 1 पेक्षा मोठी आहे. इथं 0 देऊ, दशांश होतं. बे 5 10 म्हणजे 135.5 हा पहिला स्टेप. स्टेप चुकून आपलं आहे ना. तासाला 60ने गुणाकार, मिनटं प्लस 265 डिवाइड बाय 2 म्हणजे आलं 137.5 137.5 पहिला स्टेप. दुसरा स्टेप काय आहे, 25 मिनटं आहेत, त्याला 6ने गुणाकार करायचे. कितीने हो, 6ने. 25 6 म्हणजे 150. तुम्हाला हे सांगितलं आहे, कधी ही संख्या मोठी असते, कधी ही संख्या मोठी आहे. जी संख्या मोठी आहे यातून लहान संख्या वजा करा, येणारा कोण असतो. बघा 150 निश्चित मोठी आहे, त्यातून मायनस करू आपण. 150.0 घेऊ. 137.5 हे वजा करायचं आहे ना. इथं अटल्यावर काय आहे, 5ला 5, राईट आहे ना. इथं 9 येणार आहे म्हणजेच आहे ना. 2ला 2 आहे, इथं 1 म्हणजे 4मधून 3 गेले, 1 उरले म्हणजेच 12.5 अंशाचा कोण होतो. किती अंशाचा, 12.5 अंशाचा कोण झाला है ना. म्हणजे 4 वाजून 25 मिनटं झालेली आहेत. तर तुम्हाला तास काटा मिनिट किती अंशाचा कोण आहे, एकूणच 12.5 अंशाचा कोण होईल. ठीक आहे. आता ही झाली 2 प्रश्न. आता एक प्रश्न जरासा वेगळा घेऊ. सकाळचे 10 वाजून 20 मिनटं झालेली आहेत. किती आहेत, 10 वाजून 20 मिनटं झालेली आहेत. त्या तास काटा मिनिट काट्यामध्ये किती अंशाचं कोण आहे हे काढायचं आहे. ठीक आहे. तोच पद्धत आहे. 10ला कितीने गुणाकार करू, 60ने. ठीक आहे. आलेली संख्या किती आहे, 600, राईट. मिनटं प्लस करायचे 620 है ना. आलेली बेरीज किती हो, 620. ठीक आहे. भागिले 2 पद्धत अशी आहे. तासाला 60ने गुणाकार, आलेली संख्या 600. यामध्ये मिनटं आपण प्लस केलेलं आहे 620 भागिले 2 काय येणार, 310. हा झाला पहिला स्टेप. ठीक आहे. दुसरा स्टेप काय आहे ना, मिनटाला काय करायचं आहे, 6ने गुणाकार करायचं आहे. मिनटाला 6ने गुणाकार किती आलं, 120. ठीक आहे. 120 ही संख्या आहे. कधी ही संख्या मोठी असते, कधी ही संख्या मोठी आहे. जी संख्या मोठी आहे त्यातून लहान संख्या वजा करा, येणारा कोण असतो. ठीक आहे. आता 310 या संख्येतून 120 मायनस करा, येणारी जी आहे ती कोण असतो है ना, राईट. सॉरी है ना, येणारा कोण असतो. आता बघू येतं का है ना. एकूणच 2मधून 1 जात नाहीत, पर्यामार्ग आहे. इथं 11मधून 2 गेले, 9 उरलेले आहेत. ठीक आहे. 2मधून 1 गेले, 190 अंशाचा येतो कोण. मात्र इथे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे 180 पेक्षा मोठा कोण नसतो. तर काय करायचं आहे, एक मार्ग, ही जी 190 आहे 360तून मायनस करायचं आहे. कशामधून, 360तून. कारण का 180 पेक्षा मोठा कोण नसतो, हा एक मार्ग आहे. ठीक आहे. किंवा दुसरा मार्ग असा आहे ना, जी 180 पेक्षा जी जास्त आहे 10, तेथून मायनस करा. सोपा मार्ग. ठीक आहे. दोन्ही मार्ग आहेत आपल्याकडं है ना. 360तून 190 वजा केले है ना,
6 मधून 9 जात नाहीत, पर्याय मार्ग आहे ना. किती येणार आहे? 7ला 7 आहे ना. त्यानंतर 170 अंशाचा कोन होईल. किती आहे? 170 अँगल. ठीक आहे, 170 अंशाचा कोन होईल. किंवा दुसरा मार्ग आपण असं गृहीत धरू, समजा 190 ही संख्या आहे ना, ती 180 पेक्षा किती मोठी येऊ है ना, म्हणजे 10 अंशांनी मोठी आहे. ते 180 मायनस करून टाका 10, म्हणजे काय येणार? 170 अंशाचा तो कोन होतो. राईट है ना. हा सोपी पद्धत आहे. बुद्धिपंच चाचणी या विषयामध्ये घड्याळचे प्रश्न असतील किंवा अनेक असे क्लिष्ट प्रश्न आहेत जे तुम्हाला शॉर्टकट मेथडने तुम्हाला मी सांगणार आहे. माझं चॅनल सबस्क्राईब करा है ना. आणि असे प्रश्न तुम्हाला आहे ना कमीत कमी वेळामध्ये कसं काढता येईल ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे है ना. थांबू इथं मित्रांनो. धन्यवाद.